ए, झालं भूकती रे. अरे हट्टवान काय इथं झोपला, याला सांगायचं तर म्हाताऱ्या माणसाचा जीव घेती. ए बाळ्या, अरे उठ. डोंगरावून आले याच्या बाळ्या पडला आणि माझ्या नावाने त्याला उठव ना. हा, बाई आहे का बोकाडी तू? माझा जीव घ्यायच्या प्रत्येक वेळेस. ए बाळ्या, बाळ्या, हा एक बोकुड मालून ठेवलाय आमच्या कर्माला. बाळ्या, अरे बोल ना त्याला बाळ्याला काही. अरे बाळा, अरे आपल्या गायला चारा नाही, दूध कसं निघन? ए थांब ना बाई 5 मिनिट. थोडं ऊन येऊ दे ना अंगावर. सुखाने झोपून पण देत नाही राव बाई तुम्ही. हे काय ते जगून देते रे. आई एक पट पोर दुप्पट, मा जीव घेतलाय. ही बाई तर अशी, तिच्यापेक्षा बाई आहे का बोकाडी तेच कळा ना मला. अरे माय पुढी कुठे आहे बाळ्या? बाळ्या, अरे दादा मला काय माहिती तुझी पुढी कुठे. अरे तुला काय वाटलं रात्री मी झोपलं म्हणून? इडा कोण मारित होत? इथं दासा पाणी मागे बघा ना. मला नाही माहिती. झोपू द्या मला आता दुकानी. आईशी झोपात गेलो तू. ए बाळ्या उठ रे. अरे डोंगावून आलंय तरी तू पडून राहिली. हा, अरे आपलं वय काय, आई बापाला मदत करावा. हा? उठ बर बाळ्या. 5 मिनिट. अरे 5 मिनिटं तू 10 तास घातले. 5 मिनिट थांबा तर उलशी ठेवली नाही तुला. बरा आहे आता. उठ बर उठ. उठ ना. इथं काय बोलणार नाही थोबाडवाशी. उठ. काय वागणी झाली. हा, त्या गाया तिकडं तर हे वरडात आहे. चारा आणायचा पुढे चारा. इथं आणून ठेवलाय. आणतो पैसे घे. काय बोलतो बाळ्या तू? कमून पोराला चारा द्यायचे तुम्ही? तुम्हाला काय झालं काम करायला? हा, मा जीव घे तू आयुष्यभर. हा, तुम्ही आहे गाणं टेकून बसायला. हा एक उठ ना. रोंड झालाय पाका. हा, कुठून आहे तर चारा? हा तिकडून आण भाऊ बांधाच्या वावरातून. अरे काय वागतो चालली तुझी साईड घ्यायला. तुम्ही फार जीव घेतला माणसाचा. आई दाढी केस झाली काय वागतो. तिच्या पलवर फाटी पाय. मार द्या का म्हणू. मारता का मला मार तू. नीट पाय तर आतमध्ये ठुलाय पाय. जाना त्याला. वागण्या झाल्या तुमच्या. माझ जीव घ्या त्या तिथं तिथं. अरे तुला डोक्यात काय सापडते काय? काय उचललंय तू? काय या बाईनी माजून ठेवलंय? यायला काय बोलायला गेलं का? निघली मग निघली मधी. हा इथं जीव घेतलाय पार. 10 वाजले. जनावरांना चारा नाही काय नाही. की तांबाखू खाऊन घेतली. एवढी तांबाखू नाही ठेवली. शर्ट करड आखे. अरे जाय ना काय पाहतो तिकडे? काय अर्धा डझन आहे का? पाहतो काय तिकडे. खायला असतं 12वीचा निकाल आहे माझा वाला. ए बाई, अरे आज माझा निकाल आहे. मला पटकन पाणी उतरून दे आंघोळीला. हा हा हा. काय मारायचंय तू? झालं का चालू सकाळी सकाळी? चालू झालं म्हणजे? मग अरे तुला आता कळालं नाही कधी? मला कालच माहित होतं. आता लक्षात आलं माझ्यावाले. नाही मेंदू चालू होता. कापू नको त्या नाव. पैसे नसले तर आपलं बकरूने निकालाला काला बकरू कापायचं यांची भन कर पहिली. सकाळी उठलं का ते, संध्याकाळी उठलं का तेच चालू आहे त्यांचं. पैसे कमी पडले ना तर आपले बकर नेऊ. आयुष्यभर काय चारा घालू घालू दमली. चालली चालली आयुष्यभर काय ठेवलं तुम्ही मला? एवढी जमीन
आणि 2 बकरं एक गाय. तुझे काय हात पाय तुटले का तो आणि गे हा, मग शिवानी झाला आणि काय कमवून ठेवलं तू दे पाणी उतरून मला पटकन. हा दे 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 भाषा पाहायची हा, तुला एवढं झालं आयुष्यभर. ए बोकड हा, बाप म्हणून तू आला नशिबी. हिला काय काम नव्हतं, कोणी पाहिला काय माहिती. हा ये त्याला सांग बोलू नको थोबाड बोलू टाकी भास लय गरम पाणी दे. गरम पाणी द्या त्याला. थांब बाळा मी तुला गार मोठा पाणी आणते. हा ही आहे पुढं पुढं करायला तू तुला एवढं झालं रे आयुष्यभर. रात्रीची डोसायची, सकाळी तू भुकायची. काय माहित तंबाखू चोरून तू काय ठुलाय काय याच्यात एवढं झालं आयुष्यात. ए, बादली कुठं हा, ठेवली पाय नाही. कर त्याचं पुढं पुढं नाही तुला हे करणार आहे तू तंबाखू चोरून खातो तंबाखू चोरून नाही खात त्यो. हा मग काय तुमचं डोकं काय फिरलं तू माय डोकं नाव एका थापटीत खाली पाडी थाप आली इथं बडबड करायला हे त्याला पाणी उतरून दे गाड खाली येते तो ए, बाई गार पाणी दे गं. काही खरं नाही भाऊ यांचं नाही काही नो बाया. तारा आणून तिथं टाकला शेट हं? याचा बाप घालीन तसा हं? आता लेकरांना चार आणून टाकत म्हणतो, सोडून जाता येत नाही. तू भूक मध्ये मधी हा तू आहे मधी मधी नको नको केलं भाऊ तुम्ही आहे भाऊ मारायचा आहे निकाल नव्हता पोराला पिऊन येतो आणि पोराला मला बोलवतो. नीट बोल तू जरा हं? वाढाव करून घेशील बर का तू तुला सांगतो तुम्हाला मी सांगितलं होतं पण तू काला पोराला बडबड बोलायचं करती? नाही. तू काला बडबड करती तुला काय पुढं करायचं कर त्याच मग गाय 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 डोराला चारा आणला याचा बाप घाली का घाल तू तुम्ही थोडा आता तो चालला हा? त्याची बारावीची चालेल. परीक्षा आहे. हा. तुम्ही काय अरे त्या घरातलं काय? बाप नको नको केलं सकाळ बघू बन लावली. अरे मग तो बाप घालीन का चारा तो घाल तुला घालता आला तू. नको बा काय रे, डोकं. बोकडं माझं झाली ठेवलं. अंघोळ मावली, आता कुठं चालली. बस शांत आता. भांडणाचा माया करते. तुला मी मारीन बर का तू शांत बस तू माझं डोकं खाऊ नको तुला सांगू तुला या का ठोक्यात खाली पाडी आला ना खरे करती रे हा? थांब तू थोडी तुझी हाऊस येऊ दे त्याला या खाली लेकरी. तुला मीचे लेकरू तुझे दात पाडीन जे पडले ते पाडून टाक आणि सांग म्हातारं झालं आपल्याला सांभाळायला कोणी. हा नाही भाऊ मारी येऊ दे त्याला एखादी मग कळन तुला हं? चालली ए, साकाळ बाई, बाई, नको पुढे. त्याच्या नको नादी लागू तू. कपडे आण मावले. बकरं दे आतमध्ये हा चालली का? घालीन तो, चल ये इकडे. त्याला काय एवढंच काम आहे. मा लेकरी. बारावीची परीक्षेचा पेपर आहे. बस जाय तू त्याच्या आता. नको नाही लागू स्वतः दुसरीच्या पुढे नाही गेला. हा तुला लय भाऊ मारू मोठा कलेक्टर होशील तू शिकून आईचा उकराड बोकडे बापाची बोलावं कसं कळत नाही ही आहे ना चिटकीन भूक भूक हा जास्त भूक. एवढं झालं तुला आयुष्यभर. हो ना आज काय बोम मारी तू हा. आला बर मा निकाली एक काम सुईचं करीत नाही तू अरे बस ना शांत भाऊ. हा? बस शांत आता. चारा आणला मग चारा काय कोण गावातले घाल लोकं ना का तू काय केलं दिवसभर मग. बापाच्या नावाला कलंक आहे तू. हा तुला जन्म दिलं तेच चुकलं मा हा. ह्या काळात बायको भेटली तुला म्हणून नशीब. तुला भेटती का पाय अरे आणीन मी. हा. मोठा हिरो ऋतिक रोशन पाडला बाई कपडे कसे काय. हा? हे काय आयुष्य बनेलो गेलं त्याचं पाटील बनेलो. पाय त्याचे कपडे पाय हा. ते आहे ना मोठा वकील येतो तो खायचे सुप्रीम कोर्टाचा जास्त. अहो, नका पोरु बोलाला. खायला मागुशीन खायला. मला हा, माझं तुला- नाव- निकाली. हा. माझं नाव सात बारा आहे माया काय नाव काय हा. येतोय जमीन काय. तुम्हाला खायला माग अरे मग काय येतो ऐकडे काय 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 हे 2 शाळा आणि 3 एक लग्न कुत्र ते. तो आहे का काय हा? तू माझ्या जेव्हा उड्या आणतो हा तो आहे जेवण डोस एक क्वार्टर डोस. हा. त्याला सांगायचं. डोस डोस आणले असेल तर डोस इथं नको बुक माय बेशी. हा तुमचं एक ती आहे ना
हे उचल ते आतून उचल. एवढं तरी काम करा हा, घरात. तू मा बाप आहे, मी हा, उचली मी तो पोरगा आहे ना. हम्म. हा, होऊ दे ना. करतो तुला मी बरोबर आहे. हा, नशीब नाव नाही जमीन काही. हम्म. झोप परत इथं. इथं जो उठला इथं झोप तुम्ही. तो आईशीला झोपतच गेले. बरोबर आहे अरे नको रे बोलू. आज तू आहे, तू नको हे करू बर का, नको रे बोलू तो म्हणून शापारला येतो एवढा. मला लागण्याचा जोडा आहे. हा, लग्नाचा जोडा आहे. लग्नाचा जोडा नाही तुमचा, तोंडात मारण्यासारखा जोडा आहे तुमचा. ए, हा, ते शर्ट पाहिजे आतमध्ये असू. हा, काय एवढं चाललंय. ही 2 शाळा, 3 गाय आणि 1 लग्न पुत्र. काय आणलं होतं यांनी? काय होतं याच्याकडे? चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी. पाहिलं का? गेली. असा हिरो. हा? ए, जाऊ का बाई? याच्या नको नादी लागू. नाही, त्यांचं गेलं पेचा पेचा आयुष्य करणं. तू हा. नको. आपला 12वीचा पेपर आहे जाय. निकाले निकाल. राहू द्या, अडाणी तुमच्यासारखी शिकेल ना दुसरी नापास. जाऊ का बाई? हा हा बाई चालेल. मी पेढे आणखी. हा, पेढे नको आणू. हा. पाहुणे 5 का नापास पहिले. पाहिलं का पाहुणे? एवढं झालं त्याच्या ना. चिमणी माझी. लय पोराचा पुळू काहीला त्याला समजत नाही ना. समजत नाही, समजत ना. अहो तिला- ते पोर पाहुणे उलसक काम ऐकत नाही. हा नुसतं तिच्या मानाव तिच्या म्हणाव मग याला नीट करीन मी. हा, बोकडा सारखं नुसतं बोकडा सारखं ताईट होत ती. आणि ही माधुरी दीक्षित. तुम्ही ना काही बोलू नका पोराला. पोराला बोलू नका म्हणजे एक शब्दानं बोलायचं नाही. बरोबर आहे तो. नंतर मग म्हणू नको. त्याला शाळा जायचं ना. तुम्ही काही पण बोलत राहते. सकाळी सकाळी उठलं का निघाल त्याच्या नावानं आलंच राहते. तुम्हाला काम करायला काय झालं? हा, मी करतो ना. त्याला याच्यात कर. हा, देवावर ठेवू त्याला. पूजा करा तेच. चाली सांग. तुम्ही ना गप्पा. अहो कवडीचं काम पोरं करत नाही शाळेत का? जातंय ना, हा? जाऊन द्या. तुमचे पोरं किती काम करते? लय काम करते. म्हणजे कवडीचं काम करीत नाही राव. मग काय करावं आता? तर ही बाई आहे ना, हिचे दात पाडायला पाहिजे आहे. मग तिच्या पुढे तुमचं चालत नाही. अहो चालायला पण मी काय म्हणतो ते पाहुणे तू एका बाजूने होते हो. मग आपण माघार यायची. आता केव्हा माघार घ्यायची? हाय तोवर काय आहे तेवर तुम्ही काय बोला त्या पाहुणे. हा, ही बाई त्या बाईने आता गेला सकाळी बाई हे एवढं आणून तुलं अजून जाणारा पुढं नाही. हा, 9ला उठला तो टोनगा. अहो त्याला शाळेत जायचंय. म्हणून तुम्ही आलात राजा. सकाळी उठल्या का निखळ परा मागा लागत. अरे पण तुम्ही बोलत असताना काला मध्ये तोंड घालती. मग शाळेत जायचंय त्याला. 10 वेळेस शाळेत जायचं, शाळेत जात. मग गेला ना शाळेत, मग चारा घालायला नको का? तुम्हाला काय होईन काम केलं थोडं? हा, मला सांग तू काम. तुमची काय ढेर उतरण का? हा, मग तू हेच सांगणार आहे मला. तू माझ जीव घे. सुटल्या वासिंगाचा तू तेच केलं. जाऊन द्या पोराला जाऊन द्या. तुम्ही काम करा. भाकरी झाले का तर? हा भाकरी झाले. हा, आणि वाढून पाहुणे जेवत 2-3 घास. खाऊ देऊन तिघात हं? जाऊ. मग काय 10 लागेल लवकर घरी. कवर तुमचा तमाशा आहे काय? मग कशी झाली भाजी? घेऊन तर बा चव पाहिजे ना. आता का प्यायचा टाइम आहे का? मग थोडी चव पाहिजे. काय पाहती माझा रान? वय का तू तिकडे? हा, तू तिकडे बाई. हा बघ पाहती माय. खाऊन घ्या. याला खाऊ घालू ना, उलटायला लागला. हं? पाहुणे तुम्ही खरंच अर्धी मारेल दिसते मला. हलवून चांगलं झाले. हा, थोडं हळूहळू का? तुम्हाला नाही खात आणि मला खाऊन नाही देत. अहो खा, मागे अजून ये घ्या. तुमचं नका उष्ट मला. हा, नाही उष्ट नाही हो. अरे बाबा, हे हान
सारखं टोळटोळा पाहत ती नेमकं तुमचं ध्यान कोणच्यात आहे? जेवणापेक्षा हा तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं का मांजरी देता मस्त झालं बरं का. याच कामाला पण आली तू. कालून लय भारी बनी ती माई बायको. शिकवलं मी हो काय समज म्हणजे तू काय कुक आहे काय शिकायला? खाऊन घे त्याला सांगायला शिकवू. राम राम. राम राम. काय सजी ये ना जेवायला. जेवण आताच केलं. काय खाल्लं? वांग्याचा काला. वांग्याच खाल्लं. इकडं काय पाहतो? काय केली भाजी? काही नाही बटाटे. बटाटे. हा खोटं काला बोलायचं, थोडं खरं बोलायचं. अरे तू खातोय फुकट आता त्यालाही बी खा. हा? आता काय बोल याला काय पिढा आणली मी. हा? काय नाही रात्रीचं खाल्लं नव्हतं पाहुणे. असं आहे काय? हा, मच्छी होती संपली पण आता. संपली का? मला वाटलं मला पण देणार आहे. हा तुम्हाला तुम्ही घरी जा आता. शर्ट लय मोठं घेतलं. वाढत्या अंगाचा घेतलाय. मग असं पुरं पायापर्यंत घ्यायचं ना. बरं आहे बरं आहे. असं एवढंच बरं आहे. एक काम करा बोला. तेवढं चारा कापते काम. सारा गायम पुढं टाकू का? हा गडीभर जाम काढा, आम्हाला 2 काय जेवून द्या. याला द्या अजून भाकर भाऊ. हा खाऊ नाही देणार काय. तेवढा चारा टाका मग. बर बर टाकी तो. हम्म? पण काय असलं तर पहा ना. नाही संपलं एवढंच होतं आता तिला जेवायचंय. हा का? मग हाच आला मध्ये वाढला हा. खाऊन देत्या का नाही? नाही खा तुम्हाला काय म्हणणार आहे पाहुणे आम्ही. पाहुणे का 2-3 दिवस उपाशी होते काय? काय बायको देते काय? रातच्या रोहित तू. नाही नाही आता आलाय. हा का? हा तुम्हाला खरं वाटलं का? हम्म. आता चालू आहे. आता झालं. रात्री बरं हा थोडा हळूहळू का. खाऊन देईना ना तुम्ही. मी काय तुझ्या मानावर बसतो का. त्यात म्हणून असं झालं ना मग. हा रात्री पोटभर जेवलो हो माझ्या घरी. हा तुझ्या घरी. तुमच्या घरी? मग हा मी लोकांच्या घरी जेवतो ना. हा सांग याला काय ऐकायचंय? देऊ का नाही तर भाकर? मोठ्या आवडून पाहा तुम्ही. त्यांना नाही ऐकाय. खरंच नाही ऐकाय. खरंच हा, ऐकायचं नाही नाही. येत नाही. हा एवढा कानात बोंबलो तर ते मला ऐकू येतं म्हणतो जवळच ऐकू येत. हा पेली अर्धी. अरे ती हा मला ती एकच दिसती डायरेक्ट तरी रात्री तुमचीच माल दिली का वाटलं? अरे 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 अरे, तू ती लिहिली होती का? नाही नाही दिली होती, नेली नव्हती. पाहिलं का सांजा. मग आपली तू तरी म्हणत होता आपली अर्धी कुठं गेली अर्धी. हा बरोबर बरोबर आहे. अरे मग आता तीच मारून आला. मी काय म्हणतोय, हा बोल ना. आपला निकाल लागलाय. हा. 12वी तर पास झालोय. पण आता ऍडमिशन घेणार कुठं तू? घेणार ना इंजिनिअरिंगला. इंजिनिअरिंगला? अरे मला भेटेन का 50%? भेटल ना करू आपण. आता घरच्यांना विचारावं लागेल, लय पैसे भरावे लागेल रे. हा पैसे तर भरावे लागतील मग आता. हो काय होते ना. बाई दादा, मी पास झालो. अरे बाळा तू. हे बघ, मी पास झालो. अरे बाळा मा सोन पास झालं. दादा कुठे आहे? ओ दादा, आपलं पोरगं पास झालंय. बरी बोंब मारली. अफजल. बरं झालं ना पास झाला. अरे हा काय पास झाला असं हा मास्तराला नापास करील आणि हा पास होईल होय. तुला काय वाटत? मास्तरांना नापास कसं काय काय करीन? टूचीत बोलत राह. काय नाही. मास्तरांना कसं काय पास करतील हे? सारा आमचाच पडेल. सकाळपासून ते चालू आहे का? दुसरे असन हे घ्या. अरे मी दुसरी नापास मला काय करायची. तुमच्या मित्राला कळत असेल ना, दररोज बसत ना सोबत. यांना नेऊन जात का? फक्त 10 रुपयाचं समजतं. पुढचं बोल. पास झाला बरं का? पास झालाय. ह्यो एक माझा मित्र पास आहे. झाला. अरे वा 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 वा. पोरगा पास झाला. तो आपला पांडुरंग नाही का, हा पांडू तात्या. बंगल्यावाला, हा त्याचा पोरगा आहे. त्याला चांगला आहे तो. हा मग शायनी का आणतो. घे. त्याला 55 पडले, मला 50 पडले. आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. चांगले बाळा चांगले बाळा. हा. पुढे अशी 50% प्रगती भेटेल करीत जा. का? हा?
50% भेट. तुम्ही बघा मला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे घ्यायचंय आता यो पण आम्ही दोघं एकाच कॉलेज ऍडमिशन घेणार आहे. हा पण आता संजू, हा 50% ऍडमिशन भेटेल का engineering? तुम्ही तुमचं काय करा आम्ही चाललो. आम्ही चाललो काय कॉलेज जायचे आज. हा बघून पाहून तरी काय नक्की. बस दोघांना तुम्हाला वडे खायला. 10 रुपये थोडा येतो का? बरं राहू दे आता. अरे वते बाबा माक याला जे 50-60 रुपये दे प्यायला पडलाय बाय उठणार नाही तू. चल कर चालू. गाडी कोणाची आणली? घेतली ना बाबा. खतरनाक आहे रे. हा कारण संजू, हा ही पोर म्हणतं हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं. हा ती खर्च आपण जे पण करेल. हा झेपायला पाहिजे. अरे लईच अवघड आहे. तुला काय इंजिनिअरिंग म्हणजे खूपच आता अवघड ते आहे. पांडूचं पोर आहे ते करीन भाऊ आपलं तशी आहे पण काय मोठे माणसं. अरे मोठे पण आपलं होईन का तसं. हो हा? आपल्या पोराला नाही हा. हाय आपली एकर 1.5 एकर त्याच्यातून 10-5 गुंठी ओपून पोर मोठं करून अरे पण जमीन एकूण एवढं काय चाललंय. आता पोर मोठ्या कामावर जाणारी. हा बरं ते बघू आपण पहिले त्याच पाहता येईल. त्याला रंग्याला फोन करू, हा त्याला विचारू काय कसं करायचं. हा कोणला तरी पाहा आता काय नाही, आपलं नाही, पोर लय मोठ उद्या जाणारी. हा टाइम आहे तू लगेच चालली उद्या घेऊ. उद्या काय अजून हे शिक्षण तर होऊ दे. हा करू करू. तुमच्या म्हणून काय एवढा गुंठा निघणारी हा करू. करा पोराचं शिक्षण करा चांगलं मोठं करा पोराला. शिकलं पाहिजे. कधी करू मला काय प्रेम नाही त्याबद्दल मला वाटत नाही. हाय मग मा पोरग आहे शेवटी ती मी करीन काही त्याच्यासाठी काही का होईना त्याला काय त्याच्यासाठी करणार आणि त्याच्यासाठी करायचं आपल्याला. कोणासाठी करायचंय मग? थोडं पण एक आहे आपल्याला. हा मग आता तू केवर सांगती त्यान मला आल्यापासून एकुलतं एकच आहे. मलाही कळत आहे एकुलतं एक चालू राहत. आता आपण नाही बोलत तर कोण गावचे लोक बोलतील त्याला काय बरोबर आहे. तुला काय वाटत. तुम्ही निघा पोराला दावत राहते. अरे दाव पोराला नंबर आणला माया. नंबर नाही आणला बस रे. किती टक्के रे संजू सांग. 50% म्हणजे काय 7 झाली. तू काय पिऊन आला काय 50% तू म्हणतो हा 50% म्हणते नंबर आणला. नंबर नाही आणला 50%. एवढीवर वय एवढी वाकती काही नाही काही नाही करू आपण. मला माया आहे त्याच्याबद्दल. मी आता काय करतो मा शर्ट आण तुम्हाला आहे ना मी आमच्या गावात जातो. तुम्हाला आहे ना आमच्या मायल्याकराची ना किंमतच नाही. निखळ आडत राहते आम्हाला. अरे आरडल्याशिवाय का आरडण्यातच खरं पेरे मी अरे बरोबर मला काय तो नकुशी का नाही. ते पोरच लय अंगरटणी वागत. आता ये पा 4-8 काढून तुला. आता रक्त आहे त्यांचं ते तसे वागणार. अरे तसं नाही संजू पण आई ते काम केले पाहिजे ना वेळेवर. अहो तुम्हाला मी आता काय हिचं म्हणते, काय आहे? तुम्हाला ही काय त्याला म्हणते, पूस लावून देते. थोडं मायावर आपण काय हात करू? फिरवला तू ना, माशा- आपण काम करत. तू मा शर्ट आण मी गावात जातो. 50 रुपये आहे का सुट्टी तुला. पिशी पुढे ठेवली काय नाही. पिशी पुढे ठेवली मी. ये पोरांना पेढी बिडी घेऊन या. पोराला आपलं पोरग पास झालं ना. हा अरे एवढी चिल्लर कुठून गोळा केली आणि लवकर एवढा टाइम लागतो का. अरे एवढी चिल्लर का काय बाई. बास लय झाली 50 रुपये. हा पण पेढे घेऊन या नाही तर या मुतारा पिऊन. आता या झोपले काय. हे बाळू कुठे गेला. बाळू असं ना करा. सांग त्याला बोलवा ना ऍडमिशन घ्यायला जायचंय. तुला काय तोड नाही. हा तुम्ही दिला असा आवाज. बाळू ऍडमिशनला नाही यायचं. बाळू चल ना कॉलेजला यायचं का ऍडमिशनला. हा जाऊ ना. ए दादा 100 रुपये दाव ऍडमिशन घ्यायला जायचंय. आईला असं काय. घ्यायला नाही फक्त बघायला जायचंय. पेट्रोलला पैसे लागेल. दर 100 यायचे का. येऊ का. लवकर ये. हा
ते गायला चारा काढायचं. हा, तुला आयुष्यात एवढं झालं. आईला कॉलेजच्या ऍडमिशनची फी लय सांगितली रे, डायरेक्ट 30,000 रुपये. हा ना भाऊ, आता काय काय तुला करायचं? तरी देईन पांडू तात्या, पण हा. मा दादा नाही द्यायचं मला 30,000 रुपये. कोण देईन? पाहू ना विचारून घरी काय म्हणतात ते. बोललं तर पाहिजे. हा ना. हा. आणि तू कॉलेजला कशाला जाणार आहे? मी आता गाडी घेतली नवी. गाडी लय भारी रे. हा, कितीला घेतली? 2.5 लाखाला घेतली. कॉलेजला याच्यावर जाणार आहे? हा मग काय. मला बरोबर नाही वाटत सायकल यायला, आहे ना. हा, पाहू ना विचारून घरी काय म्हणतात त्याची. तात्या जर देत असेल तर. दादाला मला 2 लाख रुपये खर्च येईन, गाडी पण आणि हे पण, नाही का. हा, चल बघू बोलू विचारून घरी घरी. मग, घरी गेले. गाडी घेऊनच टाकीतो पण अशी. हा, घेऊन टाक. ती नाही तर साधी तरी घेऊन टाकीतो. हा, चालेल. चल मग घरी सोड मला. चालते. आईला मोक करून की काय रे गेला होता? टेन्शन दादा. हा? 30,000 रुपये कॉलेजची फी. तुला टेन्शन हो. काय झालं? 30,000 रुपये कॉलेजची फी हम्म. आणि 1 लाखाची गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची. 1 लाखाची गाडी? कॉलेजला कशाला जायचं? त्या सायकलू गॅस त्या काय बंद पडल्या? गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची, काही करू. त्या पांडू तात्याच्या पोराकडे बघा, 2 लाखाची गाडी. अरे भाऊ त्यांची ना आपल्या परिस्थितीचं लागेल का? ते काहीच माहित नाही. अरे कॉलेजला बाळ्या, जायला गाडी त्याला 50 एकर क्षेत्र आहे, आपल्याला 2 पान नाही, त्यांची बरोबरी करतो. तुम्ही काही करा, मला गाडी लागली. अरे हेच 30,000 कुठून आणावं लागेल आपल्याला आता? मी कॉलेजला जाणार नाही, कॉलेज बंद करून टाकी. अरे बाळ्या, हा हट्टीपणा सोडून दे. तुम्ही काय करा. बाईन तुम्ही बोला, मी चाललो. मला गाडी आणि कॉलेजला ऍडमिशन एवढं करून द्या. बाळ्याची आई, बाळ्याची आई, काय हो? अरे पाणी आण ना थोडं प्यायला. शर्ट्यांना चारा घातला का? घालायचं अजून, आता ये घरात स्वयंपाक करीत होती. जन्मजुगाचा स्वयंपाक चाललाय तो. काय म्हणलं ते बेन तू? आलं कुठून गाडी पाहुणार, त्याची आपली लागेल का? 1 लाखाची गाडी, 30,000 रुपये. अहो, जाऊन द्या. पोर अरे तो शिकायचं. आयुष्यभर जाऊन द्या केलं. पैसा कुठून आणायचा? जाऊ द्या आपलं एक 10-5 गुंठे पोराला गाडी घेऊन देऊ. अरे हाय तरी किती गुंठी आपल्याला? हा, काहीच गुंठी. मग त्याच्यात 10-5 गुंठी. परत त्यो काम वगैरे आपल्याला घेईन ना जमीन परत. अरे पुढचं कुणी पाहिलं कामावर जातो का बिगारी काम करतो? नाही महापौर जमीन ऐकणार नाही. जमीन ऐकून शकत नाही. पोराच्या शाळा करता आपल्याला करायचं. अरे मग 6 लाख देऊ आपण, काय करू, सावकाराकडे जाऊ, पैसा आणू. पण ये गाडीसाठी जमीन इकायची माया नेतात होत बसत. अहो मग सावकार गेलं ते 5 रुपये शेकडा लागेल आपल्याला. मग तुला ते कळतं, एवढी अक्कल तर आहे तुला. मग काला ती गाडी घ्यायची? त्याला सांग पाहिलं वाटत नाही, भेटू शकत नाही गाडी, ती फी भरायला मी तयार आहे. नाही तर मग आपण याकडे चिकन पाहू तू आली का तिथं? मी काय म्हणतो बाळेची आई, हा. आता ते पोर म्हणत ते 30,000च माझ्या जीव आली. आपण एक काम करू, आता ती व्यापाऱ्याला बोलून घेऊ, हनीफला, तुम्ही माहिती आणि ती गाई विकून टाकू, नाही का? बर. त्याची काय 5-50 आणि बाकीचं करू कर्ज थोडं. मग काय आहे ते आता. हप्ता भरता येईल आपल्या शाळे करड याच्यावर चालेल. गायचे. जाऊ दे, आता पोराचीच इच्छा आहे. मग मी तुम्हाला तेच म्हणत होती. तू तिचा हे केलं ना पहिल्यापासून, तुझ्यामुळं तर येईल. तुला मी म्हणत होतो, अरे शिकायचं वय, त्याचं वय काय काय पांड्याच्या नादी लागून आपल्याला चालेल. अहो ते भावाची थोडीफार मदत करतील. पोराच्या काय नाही लागत आहे. आपण भावाजी काही जाऊ, त्यांनाही म्हणू द्यावा आम्हाला थोडेफार. हा, पाहू, त्याला मी बोलून घेतो. हा, काही काही ओपू आणि काही भावाजीला बोलून घेऊ. चालतच करू. हॅलो, हा रजाक भाऊ कुठे आहे? काय नाही हो, गाई दिनी किती. हा मग वस्ती माहिती ना, असं या ना वाड्यावाड्यानी. हा 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 हा
गाय देणे किती ना? या लवकर ये. बाळ्याची आई, हा. मी आलो गावातून. काय होतं का नाही काय पाहत. दादा फोन किया था तूने कुछ बेचने को क्या? हा, अरे बरं झालं आला. मी तुझीच वाट पाहत होतो. बोल ना क्या है? अरे काय नाही, गावडं होतं आपलं. कौन सी दिखा? या बाळ्याची आई गावाच्या उघड. हे बघ तिथं दाखव काय. कौन सी इसमें? या दोन आहे ना. दोनों दे डालने का है क्या? नाही, एकच द्यायची आपल्याला. एकच देऊ नाही का? दोनों पे ही डालते हैं ना, दोनों का नहीं अच्छा आएगा बाबा। प्रॉफिट. आज चलेंगे तेरे को बता जल्दी. तसं नाही, दुधाला लागती आहे ना. नहीं फिर भी दोनों दे डाल, तेरा भी काम हो जाएगा हमारा भी हो जाएगा. नाही नाही, आता आपल्याला एकाचीच नडी आहे. पोराच फी भरायची ऍडमिशनची. बोल. 40 ने घेऊन टाक. 28 से ज्यादा नहीं दूंगा. हा, 28. अरे 40 बरोबर आहे. नहीं नहीं 28 ही बरोबर है. मग काम नाही होत ना. मग नाही, 40 ने नाही. घेऊन टाका भाऊ. ज्यादा से ज्यादा 30 कर सकते हैं, इससे ज्यादा नहीं. एक काम करा ना, यांचं राम द्या, तुमचं राम द्या, 35 ला फिक्स करा. हा, करा नाही. भाऊ चला. नहीं नहीं 30 में हो जाएगा उसका. नाही नाही, ऐका. देख लो कैसी हो. अरे हाय, लेकिन आता चाराचं थोडं गोच. वैसा भी उसको करा भाव करा, नहीं चला है. चला. ए, सांग भाऊ ना. चलो कर दो अभी. उन्होंने बोला इसलिए कर देंगे. चलो. ठीक है कर देते हैं. आईला बाळे. हा. कॉलेज लय मोठं आहे रे. हा तात्या. हा, हा ना, नुसते इडे मळची तांबाखू. झालं का चालू तात्या? शिकला पाहिजे नाही तर काय. शिकन. येऊ का? हा, नमस्कार. बोला. ये काय नाही, पोराचं ऍडमिशन घ्यायचं होतं. कशाला? आपलं हे कम्प्युटर इंजिनिअरिंग काय. कम्प्युटर तो म्हणतो घ्यायचं म्हणून आपल्याला काय. काय एवढं मार्क वगैरे काय आहे त्याचं? मार्क हा, हे पाहू रे ते मार्कशीट. हो, त्याला तर 50% आहे. त्याला मॅनेजमेंट याच्यातून घ्यावं लागेल, कोट्यातून. मॅनेजमेंट म्हणजे पैसे भरावे लागतील. अहो, परिस्थिती नाही हो साहेब आमची. अहो पण मार्क नाही ना. मार्क असते तर मी त्याला स्वतःहून बोलून घेतला असतो. पण आता पैशाची कसं. नाही, पैसे तर भरावेच लागतील. मी काय म्हणतो साहेब, बोला. काहीतरी कारण. आपण थोडेफार कमी करू. किती लागतील? बाकीच्यांकडून 50 घेतो तर याच्याकडून 30च घेऊ. तेवढे तर भरावच लागतील. त्याला पर्याय नाही. साहेब कसं आहे, तुम्हाला आता मार्क कमी आहे, मी काहीच करू शकत नाही. अभ्यास नव्हता करीत काय? काय सांगायचं साहेब. आता आजकालचे पोरं माहिती नाही. आजकालचे पोरं नुसता मोबाईल. गाड्या ही ती आहेत ती नाही. ते तर आहेच. पण पैसे भरावच लागतील आता मार्क नसल्यावर. आमच्यात आहे 2-3 जागा शिल्लक, पण त्या मॅनेजमेंटच्या आहेत. त्याला पैसे भरावे लागतात. थोडंफार करू आपण 30,000 पर्यंत. तेवढं बघा, आहे की नाही? चालेल मग. चला. त्याला जेवढं सहकार्य राहू दे. तेवढं पैसेच बघा. हा, चल. संजय सावकार असतील का रे? असतील ना, हं? असतील. चाल बर. सावकार सावकार, अरे कोण आहे रे? अरे रंगा तू आहे का? ये बस. अरे वर बस. बोल, काय काम काढलं? काय रे, थोडी पैशाची नड होती. पैशाची? हम्म. 1 मिनिट थांब. अरे रंग्या, तो मागचंच व्याज आलेलं नाही आणि तुला परत पैसे पाहिजे. साहेब लई मोठी नड होती. अरे वर्ग 3 दिवस झालं जेवलं नाही. कशासाठी पाहिजे पैसे? अहो गाडी यायची म्हणते. अरे रंग्या, तो पोरगा आधीच वाया जाईल, त्याला तू गाडी घेऊन देऊन राहिला, मागचाच पैसे भरेल नाही. साहेब बापाचं काळजी काय करणार. या संजयला विचारा. 3 दिवस झालं काय जेवलं का? बरं किती पैका पाहिजे? लाखापर्यंत भेटला असतं बरं झालं असतं. लाखभर रुपये? हा, अरे जमिनीचे कागद आणून द्यावं लागतील देतो नक्की. आणि व्याजही जास्त लागेल या बाईकला. व्याजाचं करा थोडं कारण पहिले. मागच्या बारीचे बी पैसे भरले नाही. हा मान्य आहे मला, पण तुम्ही व्याजाचं थोडं करा. नाही मान्य असेल तर बघा, मी काय करू शकत नाही. चालेल मग, कागद आणून देतो. या मग कागद घेऊन. चालेल.
चला संजय हा मला तर लय टेन्शन आलंय. कशाचं टेन्शन आलं? अरे एक पहिलंही कर्ज हाताय कागद दिला ते कर्ज हा कसं फेडणार रे? हं? ए बाळाची आई काय म्हणते हो? बरं झालं पाणी. आता हे परत सावकाराकडून उतारा देऊन 1,00,000 रुपये उचलले तेव्हा आपल्या पोरा करता. आपल्या पोराच्या गाडी करता हा तू म्हणली ना गाडी घेऊन दे गाडी घेऊन दे तेव्हा दिली. अहो पोर कामाला लागलं ना आज कंच कर्ज चुकत करती. हा बरोबर बोलती तू पण कामाला लागल्यावर ना मग आता मी त्यांची परीक्षा चालू झाली आता ऍडमिशन परत गाडी यो खर्च निलकरी कामाला लागले होते. हा जाऊ ना आता कॉलेजला. कॉलेज चालू झालंय आपलं आता. मस्त मजा आजा करायला. काय मित्र? अरे दादानी पैसे दिले ना गाडी घ्यायला. मग चला घेऊन येऊ. चलो चलो सेकंड घ्यायची बरं का पण. चला घेऊ चला. अरे मग कॉलेज म्हणजे कॉलेजला हायदाम करून टाकू आता. चालेल ना. बाई बाई गाडी आणली बघ. कशी काय सेकंड आहे? लय भारी आहे. आणा ताट बिटान. कशी काय एक नंबर. भारी भारी एक नंबर. कॉलेजला म्हणजे राडा करून टाकू नाही का करू आता. उठा ना पोरांना गाडी आणली. बरी आणली घ्या बोकांडी जा मला नका सांग. तुम्हाला कशी हवस नाही पिऊन खाऊन बारा चार फाडली. तू जात का जाय वेळा कमी चांगली गाडी कसं चला आपण. आलो तू जाय. तुम्हाला का काय दंडाला टाकावं लागेल काय पोराय बसून. तू जाय बाळाची आई डोकं खाऊ नको जाते का जाय बरं. नका येऊ मी जाते. मागणीच्या पोरांनी गाडी मस्त आहे बाबा. गाडी म्हणजे गाडी नादच केला तू. कॉलेजला नादच करून टाकणार. बाई कशी आहे गाडी? चांगली गाडी चांगली आहे ना. राजा व्हायचं का? वेटर हा म्हणजे साहेब दोन पाणी बॉटल 3 ग्लास आणि एक दारूचा खांबा जो चढन तो आणा. 3 ग्लास 3 घरात 2 पाणी बॉटल पाणी बॉटल आणि दारूचा खांबा. अरे बाय तो म्हातारे एवढं चंगूल का तरी हे आता म्हातारे बाय 100 मागितले 2,000 देत आणि तो म्हातार 100 मागितल्यावर 1 रुपया देत नाही. गप रे डोक्याला नको लोड देऊ मावल्या. अरे या पाण्याने कमवून ठेवलंय. पांड्या म्हणजे कोण? नको बोलू काय आपला भाऊ? मित्र आहे तू आपला राजा बापाने 1.5 लाखाची गाडी जिगरी घेतली. मित्र आहे आपला तो जिगरी. जिगरी हा, मग हा? अरे माझ्या बापाने मला ऍडमिशनला गाय विकली. हा अरे गाडी घ्यायची म्हणले तर वावर विकलं सावकारकडे गेलं. हा हा? तेव्हा गाडी घेऊन दिली मला. हा काय काय लावून देतोय? तो काय तो हा, हा, भांडण लावायला आलाय की नाही? वाढव महिन्यातला तो हे? घेऊ समजून त्याला. तुमचं जर असंच असेल ना तर तुम्ही तुमची प्या मी माझं चाललो. तुमचं हे दररोजच आहे. ए, यार, थांब. थांब. ए, यार, थांब, ए, यार, भाऊ. त्या गावात यांचे दरवेळेस ते असं असायचे. मला लायकी करते हं? माहिती चुकी का गरीब घराच्या मला आलो इथे. गावात हे माहिती मित्र आहे की? हं? हो शेठ मग टेबल कोणता आहे? तुमचं G6 आहे. G6 ना हे माझे मित्र आहे. यांनी माझी लायकी काढली तर डील सगळं आहे ना ते यांच्याकडून घ्यायचं सगळं का? माहिती यायचं नाही. माझ्या वा गरीब आहे ना त्यांना वापरी म्हणताय यांच्याकडून बिल घ्यायचं. बरोबर त्यांना सांगू ठेवलं बेटा G6 बिल
हो तात्या, बाळूचा ऍक्सिडेंट झाला. काय हा काय बोलतो हा, कुठं रे? तिकडे रस्त्यामध्ये अरे बाबू कसं काय झालं रे? गाडीवर पाडलाय. काय बोलतो हा काय बोलतो? हा ऍक्सिडेंट झाला. मी म्हणलो होतो बाळ्याची आई, बाळ्याची आई. काय भाऊ? अरे पाय, अरे आपल्या बाळ्याचा ऍक्सिडेंट झाला. चल बर, चल मला चैन नाही चला पाडायची. चला लवकर. तुम्हाला म्हणले होते तुम्ही पोराला आहे ना काही बोलत नका जाऊ. निखळ मोचाला बियाचा पाच राहायचं आला त्या पोराला. तू बघ आता. काय करणार रे? रंगनाथ, तुमचं पोरग कस काय पडलं? दारू पेलो होतं काय एखाद्या पोरी पाहता पाहता पडलं? आता काय सांगायचंय दादा, पोरं कसे आजकालचे तुम्हाला माहिती ना. बरोबर ऐकती नाही. या बाईला म्हणलो सावकाराकडून कर्ज काढून गाडी. आता हे काय करायचं सांगा? तुमच्यासारखे मोठे माणसं. हा? आले इथे बाळा काय झालं हा, चल ना आपण येऊ घेऊन. पाहून चला. आली अंगराट बिल. रंगनाथ, मी जातो आता. हा या. चला. बाळू काय झालं रे एवढं तुला? पडलो रे गाडीवरून. बाई चहा ठेवू यांना. बाळ्या तुला म्हणलं होतं जास्त घेऊ नको, तुला लय उतादा. आता काय केलंय तोय? तुला माहिती का काय काय झालं त्या घरी? त्या बापाची जमीन नेली सावकारांनी त्या. गाडी पण बाळ्या, जे झालं ते झालं. आता लय उन्हाळ पण गेला. आता सुधारायचंय. हा, सुधारायचं आता. आई वडिलांका पार आणि तू तब्येतीवर लक्ष दे. आता आपल्याला उन्हाळ पण लय झाला आपला. आता सुधारायचंय, समजलं का? हा, चल निश्चय कर मालक. उन्हाळा पण आता बंद करायचा. हा, आता आपल्याला सुधारायचंय, लक्षात ठेव. बाई काय बाळा? इकडे. दादा कुठे? एका गावात गेले काहीतरी आणायला तुला. ते काय आले ते. दादा, अरे काय रे बाळे, बरं वाटतंय की? हं? काय झालं? आता मला माफ करा. अरे माझ्याकडून चूक झाली. अरे जाऊ दे, परत नाही करणार मी. बस झाला उन्हाळपणा. माफ करा मला दादा. तर जय महाराष्ट्र भावन. तर भावन, आपली उन्हाळपण सिरीज तुम्हाला कशी वाटली असेल ते कमेंट करून सांगा. पुढची सिरीज कशावर बनवायची ते पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल ना भावन, तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.